नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासतोय. यामध्ये दीर्घोत्तरी स्वरूपाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपण या ठिकाणी आजचा व्हिडिओ बनवत आहोत. पाहूयात कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचे आहे. पहिला प्रश्न आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भांडवल संरचनेचा अर्थ व घटक स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 4. खेळते भांडवल निश्चित करणाऱ्या घटकांची चर्चा करा. 5. भाग म्हणजे काय, भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यानंतर नेक्स्ट 6वा प्रश्न आहे, समहक्क भाग म्हणजे काय, समभाग हक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 7. अग्रहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 8. अग्रहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा. वैशिष्ट्ये विचारले जातात, प्रकार विचारले जातात. त्यानंतर 9. कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 10. भाग भांडवलाचे वर्गीकरण स्पष्ट करा. यानंतर 11. भाग विक्रीच्या विविध पद्धतीपैकी कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा. 12. भाग वाटपाच्या अटी किंवा तरतुदी सविस्तर स्पष्ट करा. 13. भाग वाटपाची कार्यपद्धती थोडक्यात स्पष्ट करा. अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न होते. दीर्घोत्तरीमध्ये या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. चला तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.